मित्रांनो, टी पेपर 2 साठी सगळ्यात जबरदस्त आणि सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला गुण मिळवून देणारा सामाजिक शास्त्र विषय आपण पाहणार आहोत। याचे जवळपास तब्बल 60 गुण आपल्या पेपरमध्ये असतात। त्यामुळे हा आपल्याला हमखास पास करून देणारा विषय असतो। इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या तिन्ही विषय म्हणून सामाजिक शास्त्र आपण पाहूया। त्यामधील पहिला प्रश्न आहे, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतसारा। प्रश्न दुसरा, 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम कोणता होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। प्रश्न तिसरा, मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमबेटका। पुढचा प्रश्न आहे, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉजर बेकन यांनी सांगितले। पुढचा प्रश्न आहे, वसईचा तह कोणात झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यात। पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाल गणेश आगरकर। तर शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? तर पर्याय क्रमांक 3 जर आपण वाचला, स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। प्रश्न पुढचा आहे, 1857च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? तर पर्याय क्रमांक 3 शस्त्रांचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली। पुढचा प्रश्न आहे, कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फोंड सावंत यांनी उठाव केला, हे सावंतवाडीचे। पुढचा प्रश्न, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः रिकामी जागा होय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैचारिक जागृती। प्रश्न 11वा, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली कारण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सावंतांचा पगडा। प्रश्न 12वा, अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वृत्तपत्रे, कायदेशीर दस्तऐवज व पत्त्यांवर कर आकारला गेला। त्यामध्ये काही ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सुद्धा दाखवू शकतात, परंतु पर्याय क्रमांक 4 हा विश्वसनीय आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जोडी फ्रेंच विचारवंतांची नाही? इथे पर्याय क्रमांक 2 मॅझिनी आणि काहूर ही जोडी फ्रेंच विचारवंतांची नव्हती, हे इटलीचे होते, इतर सगळे फ्रेंचचे होते। प्रश्न 14वा, आफ्रिकेला काळा खंड म्हणतात, त्याचे कारण? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेथील बराच भाग अज्ञात होता, त्याच्यामुळे आफ्रिकेला काळा खंड म्हणतात। पुढचा 15वा प्रश्न, 2 महायुद्धांच्या दरम्यान रिकामी जागा वर्षांचा कालावधी होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 वर्षाचा। 1919, 1939 20 वर्ष। प्रश्न 16वा, रिकामी जागा यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांना। 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणती संघटना क्रांतिकारी संघटना नव्हती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्य समाज। प्रश्न 18वा, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वुड्रो विल्सन हे होते। प्रश्न 19, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे होते। राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय येथे होते? तर पर्याय क्रमांक 3 जिनेवा। प्रश्न 21वा, 1954 साली यांनी पंचशील तत्वे मांडली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू। प्रश्न 22वा, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत रिकामी जागा स्थायी सदस्य असतात? योग्य उत्तर आहे 5। पुढचा प्रश्न आहे, परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत मुक्त म्हणजे पूर्ण स्वतंत्र देशांना रिकामी जागा म्हणतात? तर याला म्हणतात पर्याय क्रमांक 1 सार्वभौम, म्हणजे असा देश की कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नसतो। प्रश्न 24, उपराष्ट्रपती रिकामी जागा पदसिद्ध सभापती असतात?
तर कशाचे? तर राज्यसभेचे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपमहापौर. पुढचा प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबारचा समावेश होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. पुढचा प्रश्न, निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सीमा सुरक्षा दल. प्रश्न 28वा, मिलिंदने वयाची 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? सोपा प्रश्न, 5 वर्षांनी. म्हणजे वयाच्या 18 वर्षी आपण मतदानाचा अधिकार प्राप्त करतो. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती यांना असतो. प्रश्न 30वा, अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ट्रुमन, पर्याय क्रमांक 4. आता थोडं भूगोलकडे वळलो आपण. प्रश्न 31वा, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीर्घिका असे म्हणतात. प्रश्न 32वा, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? तर याला म्हणतात उधाणाची भरती, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 33, अवकाश प्रक्षेपणासाठी रिकामी जागाचा उपयोग करतात. जास्त विचारच करायचं काम नाही. अग्निबाण. रिश्टर हे रिकामी जागा तीव्रता मोजण्याचे एकक आहे. आपला प्रश्न झाला होता. तर भूकंप मोजण्याचे एकक आहे. प्रश्न 35 पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. तर कशापासून? तर बॉक्साईट, पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, आपण प्रश्न टाकून प्रश्न पाहून चाळणी करून टाकली, त्याच्यामुळे एखादा 2 प्रश्न रिपीट होऊ शकते. तर त्याला रिव्हिजन समजा. प्रश्न 36, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चतुर्थक व्यवसाय आहे हा. तर याबरोबरच उच्च बौद्धिक कौशल्य, विशेष ज्ञान, माहितीचे संकलन आणि संशोधन व विकास ह्या सर्व क्षेत्रांचा चतुर्थक म्हणून उपयोग काय म्हणून आपण त्याला व्यवसायामध्ये समावेश होतो. प्रश्न 37, रिकामी जागा हे जगातील सर्वात मोठे धरण आहे जगातील. तर या प्रश्नाचं उत्तर मला तरी वाटतं मित्रांनो हिराकूड धरण असायला पाहिजे. अनेक जण इथे भाकरा नानगल सुद्धा असा मत मांडतील, परंतु हिराकूड योग्य असायला पाहिजे, कारण हे सगळ्यात मोठं आहे. आणि भाकरा नानगल जे आहे हे आपण बरेचदा होतो सगळ्यात उंच धरण म्हणून याला आपण गृहीत धरतो. त्यामुळे माझं मत हिराकूड धरण असायला पाहिजे. हिराकूडच आहे. प्रश्न 38, काथ रिकामी जागा वृक्षापासून बनवतात. तर कोणत्या झाडापासून? खैराच्या, पर्याय क्रमांक 4 खैराच्या झाडापासून काथ बनवतात. प्रश्न 39, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर रिकामी जागा आहे. योग्य पर्याय आहे धूपगड, पर्याय क्रमांक 2. आणि मित्रांनो, जे धूपगड आहे हे धूपगड मध्य प्रदेशात पचमढी येथे स्थित आहे. म्हणजे ते पलीकडनं आहे, कारण सातपुडा पर्वत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये पसरलेला आहे. प्रश्न 40, मॅमू वनस्पतीचे मूळ स्थान रिकामी जागा देशात आहे. काही ठिकाणी मॅग्रोव्ह सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजेच ती सूचीपर्णी किंवा खारफुटी वनस्पती असते ती. मूळ स्थान कुठे आहे? तर आपल्या भारतात, पर्याय क्रमांक 1 भारतात हे मूळ स्थान आहे याचं. प्रश्न 41, हे ऐतिहासिक शहर लोआन नदीकाठी वसले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिलान नदी. प्रश्न 42, रिकामी जागा हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. तर याचं उत्तर ग्रीनलँड आहे. अनेक जण म्हणतील ऑस्ट्रेलिया हे बेट आहे, परंतु ऑस्ट्रेलियाचा विचार केल्याच्या नंतर ऑस्ट्रेलिया हा एक पूर्ण खंड आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 43, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात रिकामी जागा पर्वत आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँडीज पर्वत. प्रश्न 44, भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे. तर भारताचा हा 7वा क्रमांक लागते, पर्याय क्रमांक 3. आणि लोकसंख्येत मात्र आपण प्रथम आहोत.
प्रश्न 45, अंदमान निकोबार बेटांची राजधानी रिकामी जागा आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे अंदमान निकोबार बेटांची. इंदिरा गांधी कालवा रिकामी जागा राज्याच्या वायव्य भागात आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान. प्रश्न 47, गुरु शिखर हे रिकामी जागा पर्वतातील उंच शिखर आहे. तर गुरु शिखर अरवली पर्वत, पर्याय क्रमांक 3, अरवली पर्वतातील उंच शिखर आहे. प्रश्न 48, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर रिकामी जागा राज्यात आहे. तर हे कोलेरू जे आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेशामध्ये आहे. 49वा प्रश्न, भारतीय पठारावरील रिकामी जागा पश्चिम वाहिनी नदी आहे. तर योग्य उत्तर आहे नर्मदा. आपल्या संपूर्ण व्हिडिओच्या मध्ये नर्मदा आपल्याला कधीही सोडत नाही. नर्मदा कोणाचाही चुकायला नको. पश्चिम वाहिनी नदी. प्रश्न 50वा, सागर तळाची खोली मोजण्याचे एकक कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फॅदम. 1 फॅदम बरोबर 6 फूट किंवा 1.8 मीटर असं याचं एकक आहे, म्हणजे माप आहे. प्रश्न 51, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश रिकामी जागा नावाने ओळखला जातो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डाऊन्स या नावाने ओळखला जातो. प्रश्न 52वा, रिकामी जागा हा जागृत ज्वालामुखी आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फुजियामा. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला रिकामी जागा रेषा म्हणतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समताप रेषा. प्रश्न 54, विषुववृत्तीय वनात रिकामी जागा वृक्ष आढळतो. विषुववृत्तीय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मोहोगनी वृक्ष आढळतो. प्रश्न 55, रिकामी जागा वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. कोणत्या वंशाचे लोक? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगोलाईड वंशाचे लोक. प्रश्न 56वा, रिकामी जागा हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पॅन अमेरिकन महामार्ग. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामुळे पर्याय क्रमांक 3, वेळ व अंतर वाचते. सर्व प्रकारच्या विकासात रिकामी जागा हा केंद्रबिंदू असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे मानव. लोह व पोलाद उद्योगधंदे रिकामी जागावर स्थापन होतात. तर लोह पोलाद उद्योग कुठे स्थापन होतात? तर हे होतात कोळसा उत्पादक प्रदेश इथे स्थापन होतात. कारण लोह पोलाद उद्योग हा वजनगट होणारा आणि अवजड उद्योग आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर लोखंड आणि दगडी कोळशाची गरज असते, म्हणून ते तिथे स्थापन होतात. आणि भरपूर अभ्यास सुरू आहे मित्रांनो. परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे 60व्या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की देणार आहात. या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून सांगायचं आहे. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी रिकामी जागा हा एक देश आहे. या 4पैकी कोणता देश आहे? अत्यंत सोपा प्रश्न. आपण कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आपण यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा, पेजला फॉलो करा आणि हो, इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.